मित्रांनो, नमस्कार. मित्रांनो, या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आपल्या अवतीभोवती अनेक प्रकारचे व्यक्ती आपल्याला भेटत असतात. काही व्यक्ती हे आपल्याला धोका देत असतात. काही व्यक्ती आपल्याशी खोटेसुद्धा बोलत असतात. अशावेळी आपण त्यांच्याशी कसे वागतो? तर ते जसे आपल्याशी वागले तशाच पद्धतीने आपण सुद्धा त्यांच्याशी वागत असतो, त्यांच्यासोबत वर्तन करत असतो. मित्रांनो, अशा पद्धतीने अनेक वेळा आपल्यासोबत खोटे बोलणारे, धोका देणारे असे अनेक प्रकारचे व्यक्ती आपल्या अवतीभोवती भेटतीलच. म्हणून आपण तसे वागायचे नाहीच. कारण जेव्हाही आपल्याला आजूबाजूचे व्यक्ती दिसतात की हे व्यक्ती आजारी आहे, या व्यक्तींना ताप आहे, या व्यक्तींना सर्दी झालेली आहे, या व्यक्तींना खोकला झालेला आहे किंवा इतर शारीरिक आजार झालेले आहे, तेव्हा आपण काय करतो? तो आजार आपण स्वीकारत नाही. जसे त्यांना वाटते तसे आपण स्वीकारत नाही, तर आपण काय म्हणतो? आपण म्हणतो की यांचा आजार लवकर बरा हो, हे आजारमुक्त हो, त्यांचे आरोग्य उत्तम हो, अशा शुभेच्छा आपण त्यांना देतो. या प्रसंगीसुद्धा आपण जाणून घ्यायला पाहिजे की हे व्यक्ती अशाच मानसिक आजाराने ग्रसित आहे आणि असे जेव्हा आपण समजू तर नक्कीच आपण त्यांनासुद्धा त्या आजारातून म्हणजेच धोक्यातून किंवा खोटे बोलण्यातून ते मुक्त हो, अशाच शुभकामना त्यांनासुद्धा देऊ. मित्रांनो, हे विचार, ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद. आपले जीवन खूप सुखी, सुंदर, आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा.